शेतकरी कुटुंब, छोटसी लहान लहान 2 पोरं, नॉर्मल परिस्थिती, गरिबी, हालाकीचे दिवस. योग असा झाला, खूप कष्ट केले, खूप मजुरी केली, लेकरं लहानाची मोठी करायची. आपण करतो तसंच ना. आपलं काय स्वप्न आहे? आपल्या लेकरांना मोठं करायचं, त्यांच्या पायावरती त्यांना उभं करायचं, भारी शिक्षण द्यायचं, 1 नंबर लेकरं घडवायची, हे स्वप्न त्या आईबाबांचं. योग असा झाला, पोरांना शाळा शिकवली, पोरग मोठी झाली, तारुण्यात आली, शिकली, सवरली, भारी झालं. पण सर्व्हिस काय कुठे लागली नाही. तसंच शिकून खूप झालं, पण सर्व्हिस काय कुठे लागाना, मनाजोगी जागा काय कुठे निघाना आणि भेटाना. चिंताग्रस्त पोरग अनेक ठिकाणी गेलं, पण नंबर काय कुठे लागला नाही, सिलेक्शन काय कुठं झालं नाही. शेवटी कोणीतरी एक जणांनी सांगितलं, अरे बाबा एवढा पळतो, मग एक काम कर ना, भरती आहे मिलिटरीत, बघ नंबर लागतोय का, बघ जमतोय का, जाऊन ये. म्हणले ठीक आहे. एवढे प्रयत्न केले आणि हा एक प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, काहीच अडचण नाही. सोजवळ मनाचा माणूस होता. ठीक आहे सांगितलं आणि लेकरू भरतीला गेलं. योग असा झाला, पहिल्याच वेळेस गेलं आणि गेल्यानंतर तिथं सिलेक्शन चालू होतं. 500 पोरं आली होती. 500 पोरं आल्यानंतर प्रत्येकाला आत गेलं ना, सिलेक्शन करण्यासाठी पहिला प्रश्न विचारायचा, तुमच्या घरी कोण कोण आहे? ते जर म्हणले माझी आई आहे, माझे बाबा आहेत, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, त्यांचं सिलेक्शनच होत नव्हतं. पहिला, दुसरा, तिसरा भरपूर लेकरांचं पाहिलं. प्रत्येक जण बाहेर यायचं ना, ते म्हणायचं काय विचारलं, मला हेच विचारलं, काय विचारलं, मला हेच विचारलं. एकाचंही सिलेक्शन नाही झालं. शेवटी हा गेला, याला विचारलं तुमच्या घरी कोण आहे? हा म्हणला माझी आई आहे. राहावे ना म्हणून विचारलं, साहेब मी खूप जणांचं पाहिलं, खूप जणांना विचारलं, तुम्ही हाच प्रश्न विचारताय, तुमच्या घरी कोण आहे, तुमच्या घरी कोण आहे, तुमच्या घरी कोण आहे, हाच प्रश्न विचारताय, तुम्ही असं का विचारताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाळा आम्ही अशा मुलांची चॉईस करतोय, अशा मुलांचं सिलेक्शन करतोय, ज्या लेकरांच्या घरी कुणीच नाही, अशी आम्हाला 500 पोरं पाहिजेत, आम्ही त्यांची निवड करतोय. माझ्या घरी माझी आई आहे, माझ्या घरी माझा छोटा भाऊ आहे, माझ्या घरी एवढी माणसं आहेत, मग माझं नाही सिलेक्शन झालं. असो, खाली मान घातली आणि घरी गेला. डोळ्यातून खळखळ असूनच्या दारा. खूप प्रयत्न केले, शेवटचा चान्स म्हणून तिथं गेला होता. तिथंही गेल्यानंतर सिलेक्शन झालं नाही. घरात गेला, कोपऱ्यात खाली मान घालून बसला. दिवसभर काम केलेलं ती आई घरी आली, लेकराकडे पाहिलं, कोपऱ्यात बसलेलं पोरग पाहिलं, तांब्या भरला, त्या आईनेच लेकरापाशी नेऊन दिला आणि आईने लेकराच्या खांद्यावरती हात ठेवला. काय झालं बाळा? काय नाही लागला का नंबर? नाही. काय प्रॉब्लेम आला? तेव्हा लेकराने आईला सांगितलं, आई ऐक ना, असं झालं. प्रत्येकाच्या घरी कोण कोण आहे हा प्रश्न विचारला आणि माझ्या घरी माझी आई आहे हे मी सांगितलं आणि माझं सिलेक्शन नाही झालं. का बरं? त्यांना अशी पोरं पाहिजे की ज्यांच्या घरी कोणीच नाही. बाळा एवढाच ना प्रॉब्लेम आहे? ऐक बस. ती आई पटकन तिथून उठली, स्वयंपाकघरात गेली, चुली पुढं पडलेला एक चाकू उचलला, पटकन स्वतःच्या छातीत खुपसला, काळजाचा मांसाचा गोळा बाहेर काढला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई आणि त्या माऊलीने जगाचा निरोप घेतला. लेकरांनी पाहिलं तर कोणच नाही, आपली आई जिवंत नाही राहिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोरगा गेला आणि त्या साहेबांना जाऊन भेटला, त्याच ऑफिसला भेटला, तिथंच भेटला आणि सांगितलं, साहेब मी आता आलोय. बाळा तू कालच सांगितलं माघारी पाठवलंय, तुझं नाही सिलेक्शन होऊ शकत. का साहेब? तुझ्या घरी तुझी आई जिवंत आहे, तुझी आई आहे. नाही साहेब, माझ्या आईने कालच जगाचा निरोप घेतलाय, माझी आई नाही राहिली या जगात, नाही राहिली माझी आई. पोराचं सिलेक्शन केलं. मला सांगायचं तात्पर्य एवढं की लेकरासाठी जगाचा निरोप सुद्धा एक माय घेते आणि एक आई घेते, फक्त आई. जगाच्या पाठीवरती, दुनियेच्या बाजारात आई एवढं प्रेम कोणी आपल्यावरती करू शकत नाही. महिला मंडळी, माहेरी किंमत कुठपर्यंत आहे आपल्याला? जोपर्यंत माहेरात आपली आई जिवंत आहे तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथं जातो. पण जेव्हा आपली आई जगाचा निरोप घेते, आपले बाबा जगाचा निरोप घेतात, तेव्हा तिथं फक्त पाहुणी म्हणून जायचं, रातची रात राहायचं आणि रिकाम्या हाताने माघारी यायचं. काय किती म्हातारी झालेली आई असली ना, किती बी म्हातारी, आणि 40 वर्षाची पोरगी जर माहेराला गेली ना, ती म्हातारी झालेली आई म्हणते, बाळा थांब थोडा लसूण घेऊन जा, पोरी थांब थोड्या मिरच्या घेऊन जा, थोडे कांदे घेऊन जा, म्हणती का नाही म्हणती? मला सांगा, एवढं प्रेम कोण करतं आपल्यावरती? आई गेल्यानंतर, बाबा गेल्यानंतर, भावाची 5 मजली बिल्डिंग असू द्या, 5 मजले, रातची रात्र राहायचं, रिकाम्या हाताने जायचं आणि रिकाम्या हाताने माघारी यायचं, फक्त पाहुणी म्हणून जायचं. म्हणून आई आहे ना, तोपर्यंत आईवरती प्रेम करा. आता सर आले होते, ताई मी असा शिक्षक आहे, मी अमक्या तमक्या ठिकाणी राहतो, माझे भाऊ असे काम करतात, पण आहे ना आमच्या आई 1 नंबर होते बरं का. आमच्या आईने खूप कष्ट केले, खूप कष्ट केले, लय कष्ट केले आणि आम्हाला शाळा शिकवली, आमच्या पायावरती आम्हाला उभं केलं. पण आमच्या आईला आम्ही कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. काय करायचं म्हणलं, सर असा मंडप टाका 1 नंबर, सर असं स्टेज करा 1 नंबर, सर अशा सिस्टीम लावा 1 नंबर. महाराज तुम्ही म्हणता तसं, पण आमच्या आईवरती लय प्रेम होतं.
आमची आई गेली बरं का. आता आमच्या आईची बसायची जागा, आमच्या आईची उठायची जागा, आमच्या आई झोपायची जागा, आमच्या आईची कपडे अख्खं आमच्या डोळ्यासमोर दिसतं. पण आमच्या आई अजून थोडे दिवस राहायला पाहिजे होते, पण नाही हो. आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे झाले ना. आई वडील आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा. ते गेल्याच नंतर काहीच नाही, काहीच नाही. म्हणून पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारा पिता यांना कमी लेखू नका. आई बाबांच्यावरती नितांत प्रेम, मुलांना भारी संस्कार. आणि जाता जाता आत्ता ज्यांनी हात सोबत आणलेत का, त्यांनी एकदा उंच हात करा. सगळ्यांनी उंच हात करा आणि त्या भगवंताचं भजन करा. विठोबा आहे तोपर्यंत कळावं, सगळ्या गोष्टीची किंमत, सगळ्या गोष्टीचं महत्त्व आहे तोपर्यंत समजावं. देवासारखा माणूस निघून गेला, जे दादांसोबत बोलले नव्हते, दादांसोबत भेटले नव्हते, त्यांच्या डोळ्यातून खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. आता त्यांचं प्रेम आणि आता त्यांचं महत्त्व समजतं. असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र पोरका झाला, आपला माणूस गेला, आपला माणूस गेला, आपला माणूस गेला आता वाटतं. म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींचा भाऊ गेला, कार्यकर्त्यांचा राजा गेला, दिलदार मनाचा माणूस होता, हे एक नंबर महात्मे होते. आणि दादा इहलोकीचा प्रवास संपून परलोकीचा प्रवास आला. मनात तरी आलं होतं का कधी ही वेळ येईल दादांच्यावरती आणि आपल्या सगळ्यांच्यावरती ही वेळ येईल? बारामती पोरके नाही तर आपण अख्खे पोरके झालो असं वाटलं का आता त्यांच्यासारखा कार्यकर्ता व्हायला होईल, पण दादासारखा नाही. वेळ लागेल, वेळ. आणि दादांची जागा दादाच, दुसरं कोणी नाही घेऊ शकत. म्हणून सांगायचं तात्पर्य, एका आईची जागा एक आईच. बायकोने किती प्रेम करू द्या, पोरीने किती प्रेम करू द्या, भावाने किती प्रेम करू द्या, आई म्हणजे आईच. म्हणून आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारा पिता यांना कमी लेखू नका. आई बाबांच्यावरती प्रेम करा. हा संदेश तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शेवटच्या चरणात माझ्या तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जाता जाता सांगतात काय झाले ते आता थांबवा. आता इथं बसल्या तुम्हाला वाटलं ना ऐकलं माळ घातली पाहिजे, गुंद लावला पाहिजे, वाटतंय का नाही वाटतंय? इथं तोपर्यंत इथून तुम्ही उठले की झालं, चला त्यांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं, काढा तंबाखू. अजिबात नाही. किंवा काय माणसाला वाटतं आता घातली असते माळ, पण कशी घालू, खाल्लंय पेलंय ना, अहो सोडून द्या. स्पष्ट सांगू, थोडं सांगू बघा जमलं तर. लय लय खाल्लंय मी म्हणते, किती खाल्लं असं खाऊ खाऊ, लय वाईट वागला, किती वाईट वागला असताल. 200 कोंबड्या संपवल्या असतील, हे की नाही, 5-25 बकरी संपवली असतील, एखादा बॅलर संपवला असेल, याच्या पडेल काय? एवढं तर आमचा भगवंत परमात्मा सहज माफ करेल, सहज. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. वाल्या कोळ्याने किती पाप केलं. एक शुद्ध ब्राह्मण मारायचा, एक खडा टाकायचा, असे आपल्यासारखे तो कच्चून एक शुद्ध ब्राह्मण मारायचा, एक खडा टाकायचा, असे किती रांजण भरले होते. मी म्हणते ब्राह्मण बी एवढे कुठे आले, देव जाणे, आता गावागावात एक नाही, आहे का नाही. 7 रांजण भरले होते, तरी सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती आहे का नाही आहे. मग आपली नाही राहायची का? आपलं तर नॉर्मल आहे. पण हरी हरी म्हणण्याची आपली दानत असली पाहिजे, भगवंताला शरण जाण्याची तयारी असली पाहिजे. भगवंताला शरण जा, भारी परमार्थ करा. हा संदेश तुमच्यासाठी पुनश्च एकदा. या मातोश्रींना भगवंताने आपल्या चरणी विलीन करून घ्यावं, पुण्य त्यांच्या पदरी बांधावं, अशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी